नमस्कार, मैं राजेश दलवानी। उल्लास लाइन बुलेटिन में आपका स्वागत है। आइए नजर डालते हैं आज के मुख्य खबरों पर। 29 अप्रैल को होने वाले लोकसभा चुनाव हेतु राष्ट्रवादी कांग्रेस के राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार मंगलवार शाम को उल्लासनगर स्थित गोल मैदान में भव्य जनसभा को संबोधित करने के लिए आए थे। इस सभा में हजारों की संख्या में लोग उपस्थित थे। इस सभा में कांग्रेस व राष्ट्रवादी कांग्रेस के नेताओं के साथ साथ टीओ के व यूटीए के पदाधिकारी व कार्यकर्ता नजर आ रहे थे। राष्ट्रवादी कांग्रेस की जिला अध्यक्षा व विधायक ज्योति कालानी के मार्गदर्शन में इस सभा का आयोजन किया गया था, जिसमें राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के नेता पूर्व पालक मंत्री गणेश नायक, संजीव नायक, प्रमोद हिंदूराव, अप्पा शिंदे, महेश तपासे, घट्ट नेता भरत गंगोत्री, गुलाब करंजुले, सदा पाटिल, हरदास माखीजा, कांग्रेस जिला अध्यक्ष राधाचरण करोतिया व अन्य मान्यवर उपस्थित थे। पवार साहेब, आदरणीय नाईक साहेब आणि कल्याण लोकसभा क्षेत्रातील सर्वच पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचे आभार मानतो की माझ्यासारख्या एक नगरसेवक राहणाऱ्या तळागाळातले कार्यकर्त्याला कल्याण लोकसभेची एवढी मोठी जबाबदारी दिली, त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो। बंधू आणि भगिनींनो, मी ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर गेल्या 11 वर्षापासून डायरेक्टर म्हणून काम पाहत आहे। गेल्या 3 वर्षे चेअरमन म्हणून काम पाहिलेलं आहे आणि 2017 पासून ठाणे महानगरपालिकेमध्ये प्रभाग क्रमांक 29 मधून निवडणूक लढवून नगरसेवक म्हणून काम पाहत आहे। नगरसेवक निवडून आल्याच्या नंतर 2 वर्षांमध्ये मी प्रभाग क्रमांक 29 मध्ये 273 कोटीची निधी मंजूर करून आणली आणि हेच पक्षांच्या लक्षात आल्याच्या नंतर आदरणीय पवार साहेबांनी माझ्यावर या लोकसभेची जबाबदारी दिली, त्याबद्दल मी त्यांचा ऋणी आहे। म्हणून मी तुम्हाला विनंती करतो बंधू आणि भगिनींनो की हे सरकार जरी पूर्वी काँग्रेसचं सरकार होता, परंतु कल्याण महापालिका असेल, ठाणे महापालिका असेल किंवा उल्हासनगरची आजची कंडिशन असेल, ह्या सर्व महापालिका शिवसेनेच्याच ताब्यात आहेत। इथे आमदार सुद्धा शिवसेनेचे आलेत आणि खासदार सुद्धा शिवसेनेचे आलेत। इथली ज्योती बाबेकाली परंपरागत प्रमाणे राष्ट्रवादीची खासदार आमदार आहे, परंतु खासदारचा सपोर्ट नसल्या कारणाने काही कामं होत नाही। परंतु मला जर तुम्ही निवडून दिलात, ज्योतिबाबी सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसची असेल आणि पुढे सरकार सुद्धा आपला राष्ट्रवादी काँग्रेसचा येईल अशी मला आशा आहे। म्हणून मी तुम्हाला विनंती करतो की एक स्थानिक भूमिपुत्र गावातल्या माणसाला जर आज उमेदवारी दिली आहे आणि त्याला जर तुम्ही मान देऊन तुम्ही फक्त एक मत मला दिला तर नक्कीच मी विजय होईल अशी मी आशा बाळगतो। सभा को संबोधित करते हुए शरद पवार ने कहा कि पूर्व प्रधानमंत्री राजीव गांधी ने देश को आगे बढ़ाने के लिए विज्ञान और टेक्नोलॉजी के क्षेत्र में बहुत सारा काम किया था। आज के तारीख में जो हम सबके हाथ में मोबाइल है वह उन्हीं की वजह से ही है। विमानाची किंमत मागितली, त्यांनी लेखी करून एका विमानाची किंमत 350 कोटी परत आले। सरकारने 1-1.5 वर्ष लावलं, निर्णय घेतला नाही। पुन्हा विचारलं, ठीक आहे विमानाची किंमत पुन्हा एकदा करू। त्यांनी सांगितलं होतं की 1.5 वर्षाच्या पूर्वी 350 कोटी होती, आता 750 कोटी। म्हणजे 350 चे 750 झाले कसे? त्या चर्चेमध्ये आणखी 2 वर्ष गेली आणि आता राफेलने आणि रिलायन्सने कळवलं विमानाची किंमत आता 1650 कोटी। सरकारचा निकाल होता पूर्वीचा आणि काही विमानं घेऊ आणि बाकीची सगळी विमानं भारतात आम्ही तयार करू, आम्हाला परकीय चलन घालवायचं। ज्या वेळेला देशाचे संरक्षण मंत्री यशवंतराव चव्हाण होते, त्यावेळी विमान तयार करण्याचे 3 कारखाने देशात काढले। एक नाशिकच्या जवळ निघला ओझर, दुसरा कारखाना लखनौला आणि तिसरा बंगलोरला। त्या ठिकाणी विमानं तयार करतात, अलीकडे त्या ठिकाणी विमानं करणं बंद झालं। कारखाने तसेच आहेत, कामगार बसून आहेत। चर्चा झाली की राफेल घ्यायचं असेल तर काही विमानं आपण त्याच्याकडून घेऊ आणि बाकीचं विमानाचं तंत्रज्ञान आणि निर्मिती ही बिगच्या कारखान्यामध्ये करू, आपल्या लोकांना काम मिळेल, सरकारच्या बाबतीचे ते करत नाही। पण नाही झालं। त्या कंपनीने सांगितलं की विमानं आम्ही तुम्हाला घेऊ, तुम्हाला विमानं बनवायची असतील तर आमचा भागीदार आहे
रिलायन्स डिफेन्स कंपनी, अनिल अंबानी यांची कंपनी, आणि त्यांच्याशी आम्ही व्यवहार करणार. अनिल अंबानींनी विमान कधी केलं आहे का? त्यांना याचं काही ज्ञान आहे का? कारखाना आहे का? नाही. म्हणजे त्यांनी जमीन घेतली, आत्ताची जमीन घेतली, भूमिपूजन केलं. अजून इमारतीची वीजसुद्धा तिथे टाकली आहे, पायासुद्धा काढला नाही. आणि त्या ठिकाणी आम्ही कारखाना काढणार नाही. आणि विमानावर कशासाठी? देशाच्या रक्षणासाठी. अनिल अंबानीच्या कंपनीने, मला आठवतं आहे, आम्ही शाळेमध्ये होतो तर दुसऱ्या मुलाची टिंगल करायची इच्छा झाली तर वहीतला कागद आम्ही फाडायचो, त्याचं कागदाचं विमान करायचं, असं वाटायचं. तसलं विमानसुद्धा रिलायन्सने केलं नाही, अंबानीने केलं नाही. आणि त्याला देशाचं रक्षण करायचं विमान करायचं काम आहे. आणि त्याची चौकशी करा म्हणल्याच्या नंतर आज मोठी मुलाखत दिली मोदी साहेबांनी की देशाच्या संरक्षणासाठी काम केलेल्याची चौकशी वागतात. यांचा देशावर, यांचा जवानांच्यावर कशावर विश्वास नाही. आमचं म्हणणं, आमचा जवानांच्यावर विश्वास आहे. आम्ही त्यांचा सन्मान करतो, आम्हाला त्यांच्याबद्दलचा आदर आहे. त्यांच्याबद्दलचा आनंदाचा भाषासुद्धा आमच्या कुणाच्या रकत नाही. पण आम्ही एवढंच सांगतो की तुम्ही सांगितलं ना, खाऊंगा ना खाणे दूंगा, 350 कोटीचं विमान 1600 कोटी झालं, याची फक्त आम्हाला चौकशी करतो. त्याची माहिती आम्हाला पाहिजे. नाही म्हणजे गुप्त आहे, गुप्त माहिती बाहेर केली तर शेजारच्या देशाला कळेल. काही लोक कोर्टामध्ये गेले की गुप्त माहिती देत नाही, तुम्ही मिळून द्या म्हणून सांगितलं. कोर्टाने विचारलं सरकारच्या वकिलाला, गुप्त माहिती का देत नाही? त्यांनी सांगितलं नाही, माहिती दिली असती पण संरक्षण खात्याच्या कपाटातून ती माहिती चोरी आहे. जी पार्लमेंटला सांगत नाही त्याची चोरी होते. ती चोरीला गेली कळल्याच्या नंतर सबंध देशामध्ये सरकारवर टीका झाली. दुसऱ्या दिवशी सरकारच्या वकिलांनी कोर्टामध्ये सांगितलं चोरी नाही गेली, फक्त त्याची कॉपी काढली आणि वर्तमानपत्रात छापली. म्हणजे संरक्षण खात्याच्या ऑफिसमध्ये गुप्त कागदांचे फोटो कोणी घेऊ शकतो आणि वर्तमानपत्रात देऊ शकतो, हे संरक्षण खात्याला, त्या खात्याच्या मंत्र्याला आणि त्या मंत्र्याच्या प्रधानमंत्र्याला जर समजत नसेल तर ह्यांच्या हातात देश देणं कितपत लाभाचा याचा विचार करण्याच्या बद्दलची वेळ आली. आणि म्हणून यांच्याकडून काही होणार नाही. ना खाऊंगा ना खाणे दूंगा, इसकी जांच होनी चाहिए, हे आम्ही सांगितलं. नाही म्हणजे चौकशी नाही करायची. अरे का नाही करायची? राजीव गांधी प्रधानमंत्री असताना त्यांनी वोफर नावाची एक टोळ घेतली. त्यावेळेच्या भाजपने विरोध केला की याचा भ्रष्टाचार झालेला, चौकशी करा, पार्लमेंटची कमिटी करा, मागणी केली. मी पार्लमेंटमध्ये होतो तेव्हा, आणि त्यावेळेच्या प्रधानमंत्र्यांनी सांगितलं राजीव गांधींनी चौकशी करा. विरोधी पक्षाचे खासदार घेतले, सत्ताधारी पक्षाचे खासदार घेतले, संयुक्त कमिटी नेमली, सगळे कागद त्यांच्यासमोर ठेवले, चौकशी झाली, वोफरमध्ये काही नाही असं सिद्ध झालं. आम्ही त्यांना एवढं सांगतो मोदी साहेबांना, वोफरची चौकशी त्याची मागणी भाजपने केली. त्या काळात तुम्ही त्यासाठी पार्लमेंटचं काम बंद पडलं. आता या राफेलची चौकशी करण्याच्यासाठी पार्लमेंटची कमिटी नेमा, पण त्यांची नेमाची तयारी नाही. ते आज सांगतात, त्याने आज भाषण केलं की चौकशी मागणं याचा अर्थ या देशाच्या सैन्य दलावर विश्वास नाही. कुठं सैन्य विचारलं? तुम्ही म्हणता ना खाऊंगा ना खाणे दूंगा. आमचं फक्त एवढंच म्हणजे कुणी खाल्लं तेवढं आम्हाला बघायचं, आणि कुणी खाल्लंय त्याचा आम्ही शोध घेऊ, संबंध देशाचा सांगू, आणि जर नसेल तर आम्ही हेही सांगून राहिलं नाही म्हणून. पण ही माहिती देण्याची तयारी आजच्या राज्यकर्त्याची नाही. त्याचं कारण हेच आहे की त्यांचा भ्रष्टाचार घालवायच्या संबंधीची भूमिका आहे, त्याच्यावर विश्वास. फक्त भाषणं करायची, फक्त टिकवणी करायची, विरोधकांच्यावर हल्ले करायचे, आणि सतत सांगत बसायचं की मी हे केलं, मी ते केलं, मी ते केलं. पाकिस्तानी कुठतरी किंवा दहशतवाद्यांनी काही काम केलं तर त्यांच्या विरुद्ध आम्ही हल्ला केला. ठिकठिकाणी सांगतात की दहशतवाद्यांचा बंदोबस्त मीच करतो का? 56 इंचाची बाजी
ठिकठिकाणी सांगतो. एक विमान आपलं फाडलं पाकिस्तानी आणि त्या विमानाचं वैमानिक त्याचं नाव स्क्वॉड्रन लीडर अभिनंदन. पाकिस्तानी त्याला पकडलं. जगाने पाकिस्तानवर दबाव आणला. त्यामुळे अभिनंदनची सुटका झाली. हेच सांगत बसले सगळे भाजपवाले. आहे की नाही आमच्यात जाऊ आणि सोडून आणला म्हणजे तुमचा. आमचं म्हणणं एकच आहे, तो सुटून आला आम्हाला आनंद. पण मोदी साहेबांना मला विचारायचं आहे, कुलभूषण जाधव नावाचा महाराष्ट्राचा एक अधिकारी 2.5 वर्षाच्या पूर्वी पाकिस्ताननी पकडून तुरुंगामध्ये ठेवला. त्याला का बाहेर आणत नाही? तुमची 56 इंचाची छाती कुठे गेली आता? तुम्ही एवढे कर्तृत्वानं शूर आहात. तर अभिनंदन आला तो जगाच्या दबावामुळे त्याला सोडावं लागले. आणि आज कुलभूषण जाधव त्या ठिकाणी येते, ते घरचे त्या ठिकाणी जातात. 1 तास लावली जाते आणि काचेतून त्याला दाखवलं जातं. त्याची भेटसुद्धा त्या ठिकाणी घेऊन देत नाही. आणि हे 56 इंचाचे प्रधानमंत्री या संबंधीचा आवाज काढत आहेत, शब्दसुद्धा काढत आहेत आणि सांगतात मी देशाच्या हिताची जपणूक करतो. आणि म्हणून यांच्याकडून जपणूक होणार आणि त्यासाठी हे घालवलंच पाहिजे. आणि हे घालवायचं असेल तर उद्याच्या निवडणुकीमध्ये आज तुमच्या सगळ्यांच्या समोर काँग्रेस असो, राष्ट्रवादी असो, स्वाभिमानी शेतकरी असो, कवाडे साहेबांचा रिपब्लिकन असो किंवा गवई साहेबांचा रिपब्लिकन असो, बाबासाहेबांच्या विचाराने चालणारे कष्टकरी समाजातले सगळे तरुण असो, यांच्या संघटनेच्या वतीनं जो निवडणूक लढवतो आहे त्या बाबाजीच्या पाठीशी उभा राहा, त्याच्या घरावर शिक्का मारा आणि या देशाचं राज्य बदलून आम्ही पुन्हा एकदा योग्य रस्त्यावर देश आणण्याची खबरदारी घ्या. एवढंच मला आपल्या सगळ्यांना सांगायचं आहे. ते काम तुम्ही कराल हा विश्वास या ठिकाणी बाळगतो आणि माझे 2 शब्द संपतो. उल्लास लाइन बुलेटिन को सब्सक्राइब करें, बेल आइकॉन दबाएं और देखिए उल्लास लाइन बुलेटिन की न्यूज़ सबसे पहले आपके मोबाइल पर।